टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दक्षिण मुंबईतील प्रभादेवी पुलाचं MMRDA कडून नवीन पुलाची बांधकाम करण्यात येणार होतं, मात्र अद्यापही या पुलाचं पाडकाम सुरू झालं नाही। मी सध्या प्रभादेवी त्याच पुलाच्या जागी आहे आणि आपण ह्या ठिकाणी जर बघितलं हे पाडकाम जे आहे ते फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होतं, मात्र अद्यापही ह्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली नाही। या मध्ये आदित्य ठाकरे आहेत, त्यांनी देखील ह्यामध्ये आक्षेप घेतला होता, कारण येत्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर ह्या पुलाचं पाडकाम सुरू करावी, मात्र अद्यापही ह्या पुलाचं पाडकाम सुरू झालं नाही। फेब्रुवारी महिना पूर्ण उलटूनही या पुलाचं पाडकाम सुरू झालं नाही। 125 वर्ष जुना हा पूल आहे आणि ह्या पुलाच्या नवीन बांधकामासाठी MMRDAने मोठा या ठिकाणी निधी उपलब्ध केला होता, मात्र या पुलाचं पाडकाम अजून देखील सुरू झालेलं नाही। हा पूल जर आपण बघितला, नरिमन पॉइंट असेल, वर्लीतून अटल बिहारी वाजपेयी असेल, शिवडी तसंच सागरे सेतू अनेक भागाला हा जोडणारा पूल आहे, मात्र ह्या पुलाला पाडकाम अजून सुरू झालं नाही। एकीकडे MMRDAचे वरिष्ठ अधिकारी असे सांगत आहे की या पुलाच्या पाडकामाला वाहतूक विभागाने कोणतीही परवानगी दिली नाहीये, त्यामुळे ह्या पुलाच्या पाडकामाला विलंब होत आहे अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे। मात्र ह्या पुलाचं पाडकाम कधी होणार, तसंच नवीन पूल कधी बांधलं जाणार ह्याच्याकडे सगळं नागरिकांचं आता लक्ष लागलं आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।